नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एखाद्या जमिनीचा वाद चालू असताना दुसरी पार्टी समजा ती जमीन कोणाला विकते, त्याच्यावर थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण करते। या केसमध्ये कायदेशीर तरतूद काय आहे, रिलीफ काय आहे, निर्बंध काय आहे आणि त्या अनुषंगाने एक जजमेंट आपण बघूया। बघा, बरेचदा काय होतं, दोन पार्टीमध्ये जमिनीवरून वाद झाला तर कोर्टात केस जाते। त्या कोर्टात जेव्हा केस जाते तेव्हा एक पार्टी म्हणते की या जमिनीचं मालकी हक्क माझ्याकडे आहे आणि दुसरी पार्टी म्हणते की या जमिनीचा मालकी हक्क माझ्याकडे आहे, असा तो वाद असतो। म्हणजे त्या जमिनीचा मालकी हक्क नक्की कोणाकडे आहे हे ठरवण्याचं काम आता न्यायप्रविष्ट झालं आहे, ते कोर्टाकडे गेलं आहे। कोर्ट ठरवणार, पण कधी ठरवणार, कोर्टाची प्रक्रिया आहे। जेव्हा केव्हा प्रॉपर्टीचा वाद कोर्टात जातो तेव्हा मुळात जो माणूस म्हणतोय की माझं मालकी हक्क आहे त्याच्यावर ही जबाबदारी असते की त्याचा मालकी हक्क कसा आहे हे त्यांनी तिथे सिद्ध करायचं। त्यासाठी मग त्यांनी जर खरेदी खताने विकत घेतले असेल तर ते जस्त सिद्ध करायचं, वारस हक्काने आले असेल तर वारस हक्क कसा आहे ते सिद्ध करायचं, किंवा वाटपाने आलं तर ही जमीन याच्या वाटपात आली किंवा याच्या वाटपात जी जमीन आली ती जमीन हीच आहे, हीच म्हणजे सूट प्रॉपर्टी, दाव्याची प्रॉपर्टी हीच आहे हे सिद्ध करायचं। त्यासाठी वाटपपत्र, क प्रत किंवा पंचनामे हे सगळे दाखवावे लागतात। किंवा दोन पार्टीमध्ये अग्रीमेंट टू सेल झालं असेल की अमुक अमुक जमीन आपण विकत घेणार, विकत देणार, एवढी रक्कम एवढ्या दिवसात व्यवहार करायचं असं ठरलं, अग्रीमेंट टू सेल झालं आणि मग काही कारणामुळे या दोघात वाद झाला तर याच्यामध्ये हा जो मामला ह्या कोर्टात जातो। मग एक पार्टी म्हणतं की ही जमीन माझी आहे, याच्यावर माझा हक्क आहे, त्या अग्रीमेंटप्रमाणे जे काही पैसे आहेत ते मी देतो आणि ही जमीन माझ्या नावे करावं, अशा पद्धतीचे वेगवेगळे वाद असतात। तर अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला असेल आणि जी सूट प्रॉपर्टी आहे त्याचं मालकी हक्क निर्धारित करायचं आहे, हे काम कोर्टाकडे पेंडिंग आहे, म्हणजे न्यायप्रविष्ट आहे। या केसमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये बरेचदा मी असं बघितलं की एक पार्टी, म्हणजे कुठली पार्टी, ज्याच्याकडे त्या प्रॉपर्टीचा 7/12 आहे किंवा एखादा इंडेक्स 2 आहे, ही पार्टी काय करते, कोर्टात निकाल लागेल तेव्हा लागेल, पण आत्ता मी ही जमीन एखाद्या तिसऱ्या माणसाला विकून मोकळं होतो, पैसे घेतो, नंतर ते बघून घेतील, विकत घेणारा बघून घेईल आणि जो कोर्टात दावा चालवतो तो बघून घेईल, असं म्हणून बरेचदा ही दुसरी पार्टी आहे त्या प्रॉपर्टीला विकून टाकते कोणाला, कुठल्या तरी त्रयस्थाला, आणि मग कोर्टाचं काम वाढतं, सगळ्यांचं काम वाढतं। मग या गोष्टीला निर्बंध घालण्यासाठी काही तरतूद आहे का? आहे। ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये कलम 52 आहे। कलम 52 काय म्हणतं की एखाद्या जमिनीचा वाद आहे आणि मामला जर न्यायप्रविष्ट असेल तर अशा पद्धतीच्या जमिनीचं कुठल्याही पक्षांनी किंवा पक्षकारांनी खरेदी खत किंवा इतर कुठल्याही डॉक्युमेंटनी थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये, कोणाला विकू नये, कोणाशी करार मदार करू नये, असं म्हणतं। कोण म्हणतं? कलम 52, कुठलं? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट। का बरं असं म्हणतं? बघा, लीज पेंडन्स नावाची एक डॉक्ट्रीन आहे। जेव्हा कायदे नसायचे ना तेव्हा डॉक्ट्रीन, तत्व, सूत्र याच्या आधारे न्यायनिवाडे दिल्या जायचे। तर कायदे यायच्या आधी लीज पेंडन्स नावाचं आपल्याकडे एक डॉक्ट्रीन होतं, आपल्याकडे म्हणजे ब्रिटिशांकडून आलं ते डॉक्ट्रीन। लीजचा अर्थ काय? लिटिगेशन। पेंडन्स म्हणजे काय? त्याची प्रोसिडिंग्स चालू आहे, न्यायप्रविष्ट आहे। लीज पेंडन्स म्हणजे असं लिटिगेशन झालं आहे एखाद्या जमिनीबाबत ज्याची प्रक्रिया आत्ता न्यायप्रविष्ट आहे, तर याला लीज पेंडन्स म्हणतात। मग एखाद्या प्रॉपर्टीचं लीज पेंडन्स असेल म्हणजे मामला न्यायप्रविष्ट असेल तर त्या प्रॉपर्टीवर थर्ड पार्टी इंटरेस्ट कोणीही क्रिएट करू नये, दोनपैकी कोणत्याही पक्षाने, असं ते डॉक्ट्रीन आहे। पण हे कधीचं काळ आहे? कायदे यायच्या आधी। आपण काय केलं आता की आपण डायरेक्ट कायद्यामध्ये याचं कलमच घातलं, कलम 52, कुठे? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये। त्याच्यामुळे आता डॉक्ट्रीनची गरज नाही, आपल्याला सरळ आपण कलम वाचायचा, कोर्टाला सांगायची कलम 52 आहे, 52 प्रमाणे मामला जर न्यायप्रविष्ट असेल तर कुठलाही पक्षकार प्रॉपर्टी विकू शकत नाही, थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण करू शकत नाही, ही तरतूद आहे। त्याच्यामुळे जर एखाद्या पार्टीने अशा पद्धतीने कलम 52चं उल्लंघन करून विक्री केली असेल तर ती विक्री रद्द ठरते। त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत असं काही झालं असेल तर अजिबात घाबरू नका। कलम 52चे जजमेंट मी खाली देतो ते वाचून घ्या आणि तुमच्या केसमधील अडथळा दूर करा, थर्ड पार्टी जी काही इंटरेस्ट निर्माण झालं त्यांचं इंटरेस्ट रिमूव्ह करा। तर मित्रो, ही होती माहिती। न्यायप्रविष्ट मामल्यामध्ये
एखाद्याच्या लाभात दस्त केला असेल तर तो दस्त बेकायदेशीर ठरतो आणि कलम 52 त्याला बाधा येते. या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि जजमेंट. तुमच्यासाठी असंच मी कायद्याची व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. 2 सल्ले. 1. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि तुमची केसची माहिती लिहा. दुसरं, वैयक्तिक सल्ला हा मोफत नसून त्यासाठी फीज लागू आहे. बाय.